मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर कसे आहात तुम्ही? हाय होते मजेतच असाल। तर काल रात्री हल्दीची धमाल तर खूप केली आणि जागरण सुद्धा खूप झाला। सो आता मी लेट चालले आहे तिथे, कारण की साडी टाकायचा प्रोग्रामला सुरुवात झाली आहे। म्हणजे नवरा नांदून नवरा नांदायला बसला आहे। तर चला पटापट मला घाई झाले, आता मी तिथे जाते आहे, कारण ते गेल्यानंतरच तुम्हाला भेटते। बाबा तयार झाले बघा, लग्नाला जायला ना बाबा। मग बाबा लवकर तयार झाले, कारण की पहिला इथे जायचं आहे आपल्या नवरीच्या इथे, प्राजक्ता नवरी आपल्या कुटुंबामध्ये। तर बाबा तयार झाले आणि आईची तयारी चालू आहे बघा। आई तयार का गजर काय होतो आई झाली तयार। आता आम्ही चालू घरी, आम्ही जाऊ तयार व्हायला। जा तुम्ही लवकर जा, आम्ही येता मस्त तयार होऊ ना। गेलेलो आता बाबा कपडे बघतात त्यांचे। आम्ही गेलेलो लग्नासाठी कपडे आणायला याला। हा व्हाईट शर्ट घेतला आणि ही ब्लॅक जीन्स, कारण की आमच्या दोघांचे आहेत मॅचिंग। बाबा कसं आहेत कपडं? हा एकदा घालून बघायला लागतील तुम्हाला, तेव्हा समजतील। मध्ये शर्ट व्हिडिओ खोलून बघितलं नको, बाबाला प्लेन लागतं ना बाबा। बाबाला असं प्लेन लागतात व्हाईट बघा। बघा बाबांनी घातल्यात ना ते व्हाईट असे लागतात। हा आणखी अजून अंगोल नाही बघा। तर बघा आई आणि बाबा मस्त रेडी झाले जायला लग्नाला। आता आई पहिला कुठे जासाल? हा न त्याच्यानंतर बघा आता आई मस्त तयार झाली। बाबा बघा आमचा मस्त व्हाईट शर्ट भरले बाबाने बघा। आमचा आला आहे इथे पिझ्झा ऑर्डर, जो की आम्ही आता जस्ट केला होता ऑर्डर। आमच्यासाठी तिघांसाठी पिझ्झा आला आहे, इथे बघू शकता। तर आता आम्हाला रेडी सुद्धा व्हायचंय लग्नाला जायला। तर पहिला आम्ही आता पिझ्झा वगैरे खाऊन घेतो मस्त फ्रेंड्स। आता आम्हाला जायचंय लग्नाला, आणि त्या लग्नाला जायच्या अगोदर आम्ही मस्त नाश्ता वगैरे करून घेतो। आणि आता वडापाव वगैरे खाऊन तर कंटाळा आला, तर अंशू पण बोलला आणि मी सुद्धा बोलली की पिझ्झा मागूया आज। तर आम्ही पिझ्झा कोणता ऑर्डर केला आहे तुम्हाला दाखवते आता। रेग्युलर कॉर्न अँड चीज बघा ओपन कर। वाव वाव वाव, इथे आम्ही तिन्ही हा ओपन कर। पप्पाचं नको फक्त आपलंच कर, पप्पा माझा कर। चला हे तर गेल्यात फ्रेश व्हायला, मला पण जायचंय आता रेडी व्हायला। त्याच्या अगोदर मी पहिला खाऊन घेते, कारण की मला पण लागले खूप भूक। सो आता आम्ही मस्त पिझ्झा खाऊन घेतो। हा तू कर सुरुवात, पप्पाचं ठेव, पप्पाला टाइम लागेल, पप्पाचा गरम जाईल मग। हा ह्यांच्यासाठी आणि हा माझ्यासाठी आणि हा आमच्यासाठी। हा ना तो टाक आपलं गरम, हे घे मसाला। चला मग आता आम्ही पिझ्झा वगैरे मस्त खाऊन घेतो आणि त्यानंतरच तुम्हाला डायरेक्ट भेटतो। बाय क्रंची। चला तर मग फ्रेंड्स फायनली आम्ही झालो आहोत रेडी, आणि आजचा आमचा ड्रेस बघू शकता तुम्ही कसा आहे। आज आम्ही बनलो आहोत व्हाईट, पण हा झाला आहे आज ब्लॅक। तर आम्ही निघालो आहोत अजिंक्य आणि प्राजक्ताच्या लग्नामध्ये जायला। तर आता पहिला आम्ही जाऊ प्राजक्ताच्या लग्नामध्ये, आणि मग तिथून जाऊ डायरेक्ट अजिंक्यच्या लग्नामध्ये। तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट तिथेच, आणि आम्ही डायरेक्ट तिथे गेल्यानंतरच तुम्हाला भेटतो। चला तर मग फ्रेंड्स फायनली आता आम्ही आलो आहोत प्राजक्ताच्या लग्नामध्ये, आणि इथे आहे तिचं लग्न बघू शकता। हे नवरीची गाडी का? नवरीची गाडी आहे मला असं वाटतं। आणि आम्ही आता पोहोचलोच आहोत, तर चला आता जाऊया आपण आतमध्ये आणि बघूया नवरी आले की नाही ते। हा रेडी व्हायला गेलेल्या त्या, पण आता आले असतील बहुतेक। चला कुठे होता तुम्ही?
फ्रेंड्स, आता तर आम्ही त्या प्राजक्ताच्या लग्नामधून आता इथे आलोच आहोत आणि आता आम्ही आलो आहोत अजिंक्यच्या लग्नामध्ये. सो आता बघू शकता इथे आहे. इथे कर इथे ओळख कर मम्मी पप्पा ओळख. नाच लवकर नाच म्हणजे नाच पुढे जाऊ त्याला, पुढे जाऊ नाच लवकर. आली आहे आलिश, आमची फ्रेंड आहे, स्कूल फ्रेंड, पण आता नाही आहे ती. स्टेट बोर्डला होती ना आलिश. त्यांना पण पहिला तपास केला होता एकत्र आणि आता जरा चेंज केला आम्ही. आत्ताच आम्ही घरी आलो आणि येऊन मी पहिला कपडे चेंज केले कारण की माझा ड्रेस होता व्हाईट. सो मी आत्ता ड्रेस चेंज केला आणि आता आम्हाला जायचं आहे पुन्हा एकदा अजिंक्यच्या वरातीमध्ये. तर आम्ही आता निघतो आहोत कारण की हंचू पण तिकडेच आहे ताईजवळ. हां, तर दोन्ही व्लॉग्स म्हणजे दोन्ही लग्नाचे व्लॉग एकत्र येणार आहेत, पण छोटेच आहेत व्लॉग. तर व्हिडिओ तुम्ही ही व्हिडिओ सुद्धा तुम्ही एन्जॉय करा. रात्रीचे वाजलेले आहेत 1:30, जो की तुम्ही आता बघू शकता. तर चला मग आता आम्ही पण निघतो कारण की वरात तर मला वाटतं काहीतरी निघाली असेल. आम्ही आलो तेव्हा त्यांचे फोटोशूटच चालू होते, तर त्यांना पण खूप उशीर झाला. नवरी जेवले पण नव्हते, तर आम्ही ते जेवायच्या अगोदर आम्ही घरी आलो, कपडे वगैरे चेंज केले. ह्यांनी नाही केले, मीच केले. तर चला मग, हंचू पण तिकडेच आहे. आता आम्ही पण निघतो, खूपच उशीर झाला आहे आम्हाला. आणि तुम्ही बघू शकता टाइम काय झाला आहे ते. हे बघा, रात्री 1:30 वाजला आहे आता. तर बघूया आता वरातीमध्ये किती वाजतात ते. चला आपण एन्जॉय करूया. बाय बाय. तर इथे आता बघू शकता नवरा नवरी फायनली आल्या आहेत कारण की ते गावात गेले ना. हां, कारण की ते गावामध्ये गेले होते.
फायनली आम्ही आता आलो घरी आणि आम्हाला घरी यायला वाजले किती बघू शकता तुम्ही आता इथे 6:30 वाजायला आले. वरात पोचले अजिंक्यची घरी 5:30 वाजेपर्यंत घरी पोहोचले ना. 5 वाजता घरी पोहोचली आणि आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो. तर हंशू तर राहिला तिथेच आत्याच्या इथे कारण की तो पण दमला खूप आणि तिथेच झोपला तो. तर आम्ही आलो होतो 5:30 वाजता घरी आणि आता आम्हाला वाजले इथेच 6:30 सकाळचे 6:30 वाजले. तर चला मग आम्ही अजून बसलो होतो थोडा वेळ. तर आता वाजलेले आहेत 6:30 कम्प्लीट आणि आता आम्ही पण खूप दमलो आणि खूप एन्जॉय केला, खूप धमाल केली अजिंक्यच्या वरातीमध्ये. तर तुम्हाला सुद्धा कसा वाटला हा व्लॉग, आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट.